नमस्कार. आनंदाची शोधयात्रा या मालिकेमध्ये आज आपण एका वेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना आज भेटणार आहोत. वैज्ञानिक क्षेत्र आणि वैज्ञानिक क्षेत्रामध्ये शास्त्रज्ञ ही भूमिका निभावणारे मूळचे पंढरपूर येथील असणारे आदरणीय काशीनाथजी देवधर आज आपल्या समवेत असणार आहेत. त्यांची ओळख म्हणजे पंढरपूर इथला जन्म, त्यानंतर कोल्हापूर इथं डिप्लोमापर्यंत शिक्षण पूर्ण केलं. लहानपणापासून देशभक्ती, राष्ट्रभक्ती, देशकार्य यामध्ये असणारी आवड, त्यानंतर त्यांनी तशा पद्धतीच्याच DRDO या संस्थेमध्ये रुजू झाले. तिथं रुजू झाल्यानंतर आपलं ME पर्यंत, मास्टर्स पर्यंत शिक्षण वेपन्स या विषयामध्ये पूर्ण केलं आणि तिथं गेल्यानंतर समूह संचालक या मोठ्या पदावरती 40 वर्ष सेवा दिल्यानंतर ते सेवानिवृत्त झाले. ही देशसेवा करत असताना 2019 साली त्यांना शास्त्रज्ञांना दिला जाणारा जो पुरस्कार आहे, पिनाका नावाचा पुरस्कार त्यांना मिळाला. या संपूर्ण 40 वर्षाच्या प्रवासामध्ये अनेक चित्तथरारक आठवणी आहेत त्यांच्यासोबत. त्याचबरोबर APJ अब्दुल कलाम यांच्या सानिध्यात त्यांना काही काम करण्याचा योग आला. आपण मागच्या बाजूला जो फोटो बघतोय, पद्मविभूषण रघुनाथजी माशेलकर सर यांच्या समवेत सुद्धा त्यांचा काही काळ व्यतीत झाला आणि व्यतीत कार्य करत असतात. अशा अनेक माध्यमातून ते कार्य करत असतात. ते स्वतः लेखक आहेत, व्याख्याते म्हणून महाराष्ट्रात सर्वदूर त्यांची व्याख्यानं होत असतात आणि समाजासाठी सातत्याने ते झटत असतात, झगडत असतात. असं महान व्यक्तिमत्व आज आपल्या भेटीला आलेलं आहे. तर नमस्कार सर, मी आमच्या चॅनेलवरती आपलं स्वागत करतो. नमस्कार. सरांची खूप मोठी ओळख आहे, मी अगदी थोडक्यात करून दिली. सरांना आनंदाच्या शोधयात्रेतला जो पहिला प्रश्न असणार आहे, तो प्रश्न आनंदाविषयी असणार आहे. पण त्याच्या पूर्वी मला सरांना विचारायचं आहे की शास्त्रज्ञ असं म्हटल्यानंतर आमच्या डोळ्यासमोर एक अशी प्रतिकृती उभा राहते की प्रयोगशाळेमध्ये काम करणारे शास्त्रज्ञ असतात. परंतु सर, मी तुमच्याविषयी जाणून घेत होतो त्यावेळेला मला तुमच्या तुमच्या कार्यातल्या अनेक गोष्टी जाणवल्या. त्यामध्ये तुम्ही देशाच्या सीमेवरती, युद्धभूमीवरती जाऊन अनेक चाचण्या घेतल्या, बंदुकींच्या चाचण्या घेतल्या, ज्या जीवावरती बेतू शकत होत्या. तर हे कसा प्रसंग होता, तुम्हाला त्या युद्धभूमीवरती जाण्याचा कसा प्रसंग होता, आम्हाला सगळ्यांना ऐकायला आवडेल. नक्कीच. नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा देतो, कारण आज आपण 2025च्या उंबरठ्यावर आहोत आणि आपण आनंदाची शोधयात्रा असा एक नवीन संकल्प घेऊन आपण चाललेलो. स्वाभाविकपणे 40 वर्ष मी डिफेन्समध्ये काम केलं आणि माझं भाग्य असं आहे की डॉक्टर कलाम यांच्याबरोबरही काम करण्याची संधी मला मिळाली. थोडक्यात तो प्रसंग सांगतो, म्हणजे मग मी म्हणतोय त्याच्यातला आनंद काय तो आपल्याला शोधता येऊ शकतो. 1996 साली तत्कालीन सेनाध्यक्ष जनरल शंकरराव चौधरी हे आमच्या ऑफिसमध्ये आले होते. ARD मध्ये मी काम करतो, तुम्ही सांगितलं, आणि आमचं कामच आर्मी, नेव्ही, एअरफोर्स साठी शस्त्रास्त्र बनवणे हे असल्यामुळं आम्ही बनवलेली शस्त्रास्त्र ही प्रामुख्याने त्यांच्या समोर मांडली, त्यांना ती सगळी दाखवली, प्रेझेंटेशन दिली, फायरिंग ट्रायल्स करून दाखवल्या. पण जनरल शंकरराव चौधरींच्या मनामध्ये वेगळंच होतं. ह्याचं कारण त्यांना इंटेलिजन्स कडनं सूचना अशी आली होती की आपल्याला कारगिल, द्रास, बटालिक असा उच्च पर्वतीय रांगांमध्ये आज नाही उद्या हे युद्ध करावं लागणार. आणि मग त्यांच्या डोळ्यासमोर असं होतं की उच्च पर्वतीय रांगांमध्ये युद्ध करायचं असेल तर वजनाला जेवढी कमीत कमी हलकी असणारी शस्त्र आहेत त्याचा जास्तीत चांगला उपयोग होऊ शकतो. कारण तिथं वजन कॅरी करणं हा किती मोठा टास्क असतो. आपण पुण्यासारख्या ठिकाणी सिंहगड चढताना जर 10 किलो वजनाची पिशवी लावून गेलं तर लक्षात येईल आपल्याला. तिथं 3 प्रकार
चे ऑड सिच्युएशन असतात. एक, उंचीवरती आहे, हिमालय हा खूप उंच आहे, म्हणजे समुद्र सपाटीपासून जसं जसं उंच जावं, म्हणजे 4,000 किलोमीटर 5,000 किलोमीटर असं वरती गेलो आपण, किलोमीटर नाही मीटर, म्हणजे 4 किलोमीटर 5 किलोमीटर असं म्हणून, तर साधारणपणे 4 किलोमीटरच्या वरती गेलात तुम्ही की उच्च पर्वतीय रांगा चालू होतात. आणि मग तिथं हवा कमी असते. हवा कमी असल्यामुळे, विरळ हवा असल्यामुळे ऑक्सिजन पुरेसा मिळत नसतो. तर तो एक ऑड सिच्युएशन असते की पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही कुठली ऍक्टिव्हिटी करायला. दुसरी ऑड सिच्युएशन अशी असते की कायम वर्षातले 7-8 महिने बर्फाच्छादित, बर्फ, थंडी, टेम्परेचर हे 0पेक्षा 40 अंश खालीपर्यंत रात्री जात आहे, आणि दिवसा उजेडी सुद्धा -30, -20, -15, म्हणजे ऊनच असतं कायम. त्यामुळं थंडीपासून स्वतःचं संरक्षण करणं ही दुसरा ऑड. आणि तिसरी ऑड कंडिशन म्हणजे युद्धभूमी येते. तिथं युद्ध करायचंय तुम्हाला, अशा परिस्थितीमध्ये टिकून राहायचं आणि युद्ध करायचं. म्हणजे जिथं स्वतः सर्वाईव्ह होणं हा प्रश्न असतो, तिथं तुम्ही शस्त्रास्त्र घेऊन युद्ध करायचं. मग अशा ठिकाणी युद्ध करताना शस्त्रास्त्र हलकी असावीत असं त्यांच्या डोक्यात होतं. आणि त्यांनी आमच्या डायरेक्टर सरांना, निर्देशक सर होते, डॉक्टर S.K. सलवान म्हणून सर होते, त्यांना असं सांगितलं की आम्हाला अशा अशा पद्धतीचं खांद्यावरून फायर करायचं शस्त्र आमच्याकडे आहे, पण ते वजनाला खूप जड आहे, 26 किलो वजन आहे. आम्हाला तातडीने कमी वजनाचं आम्हाला शस्त्र पाहिजे. आणि असे शस्त्र परदेशामध्ये आली होती, नुकतीच आलेली होती, हे त्यांनी बघितलेलं होतं. त्यामुळे त्यांच्या डोळ्यासमोर की हाय अल्टिट्यूड माउंटेन वॉरफेअर मध्ये कमी वजनाचं शस्त्र उपयोगी पडेल. ते काम त्यांनी डायरेक्टरला सांगितले, आम्हाला हे लगेच पाहिजे, तुम्ही का करत नाही, आमचं काम असलं. स्वाभाविकपणे डायरेक्टर सरांनी यस म्हणले, आणि माझ्या सौभाग्याने ते काम माझ्याकडे आलं. आणि सांगायला आनंद वाटतो की स्क्रॅच पासून तयार करून सुद्धा 2 वर्षाच्या आत आम्ही 2 प्रोटोटाईप असे बनवले की जे वजनाला 12 किलोनी कमी झाले. म्हणजे 26 किलो वजनाची तोफ असेल ती 12 किलोनी कमी करून 13.5-14 किलो पर्यंत आम्ही आणली. आणि त्यातलं वैशिष्ट्य असं आहे की ज्याला आपण म्हणतो की विदाउट कॉम्प्रोमाइजिंग ऑफ एनी पॅरामीटर, परफॉर्मन्स पॅरामीटर, म्हणजे कुठलीही तडजोड न करता. म्हणजे आता वजनाला कमी म्हणून रेंज कमी झाली, वजनाला कमी म्हणून पेनेट्रेशन कमी झालं, वजनाला कमी म्हणून ॲक्युरसी नाहीये, असं काही नाही. या सगळ्या गोष्टी जशाच्या तशा ठेवून वजन केवळ कमी केलं. केवळ वजन कमी केल्यामुळे कितीतरी फायदे मिळाले ते. पण आम्ही ह्या 2 तोफा तयार करत होतो आणि त्याच्या सगळ्या चाचण्या व्हायच्या होत्या, म्हणजे अंडर डेव्हलपमेंट वेपन होतं. आणि तुम्हाला माहित आहे की साधारण 3 मे 1999 युद्ध सुरू झालं. युद्ध सुरू झाल्यानंतर साधारण 1 महिन्यामध्ये बाकीच्या ऍक्टिव्हिटी झाल्या. त्यावेळेला आमचे प्रमुख डॉक्टर APJ अब्दुल कलाम होते, DRDO. त्यांचा ARD मध्ये फोन आला, कारण त्यांना माहित होतं की आम्ही वजनाला हलके शस्त्र बनवत आहोत. मग डॉक्टर कलामांनी फोनवरच विचारलं मला डायरेक्ट की काशीनाथ, मिस्टर देवधर, व्हॉट इज द स्टेटस ऑफ दिस वेपन्स. म्हणलं सर, 2 वेपन्स आर रेडी, हाऊएव्हर ऑल क्वालिफिकेशन टेस्ट येट टू बी कॅरीड आउट. बिकॉज जोपर्यंत आपण त्याच्या क्वालिफिकेशन टेस्ट करत नाही तोपर्यंत आपण ते आर्मीकडे देऊ शकत नाही. इट हॅज टू बी क्वालिफाईड. तर त्यांनी मला लगेच काय प्रश्न विचारला, म्हणजे इथं ग्रेटनेस डॉक्टर कलामांचं लक्षात येतो. आणि आनंद कसा मिळतो हे तुम्हाला पुढच्या 2 वाक्यात कळेल की डॉक्टर कलाम म्हणले, बट व्हॉट इज युअर कॉन्फिडन्स लेवल. म्हटलं सर, आय एम कॉन्फिडंट इट विल वर्क. असं म्हणल्यानंतर डॉक्टर कलामांचा लगेच फोन होता, देन फॉरगेट अबाउट द टेस्ट, यू ब्रिंग दीज वेपन्स टू दिल्ली, वी विल टेस्ट इट अगेन्स्ट पाकिस्तान. अशा पद्धतीने त्यांनी एकदम हे केल्यावर मला तर आनंदाला म्हणजे पारावार उरत नाही म्हणतो तसं, की ज्या जवानांच्या हातातलं शस्त्र चांगलं असं म्हणून आम्ही प्रयत्न करतो, ती संधी आम्हाला डॉक्टर कलामांनी तातडीने मिळवून दिली एका अर्थाने. हा तो प्रसंग आहे खरं म्हणलं तर. आणि तिथं गेल्यानंतर ती चाचणी करणं आणि ती करत असताना तुम्ही स्वतः त्यामध्ये इन्व्हॉल्व झालेला. हा, मी स्वतः युद्धाच्या वेळेला त्या युद्धभूमीपर्यंत जाऊन आलो,
पण मी स्वतः त्यावेळेला नाही फायरिंग केलं. त्यावेळेला काय केलं, मग आम्ही डॉक्टर कलमांनी असं म्हणल्यानंतर तातडीने ती वेपन सगळी तयार केली. त्याची जुळणी करणं असेल, साफसफाई असेल, कारण तुम्हाला माहिती आहे, आपण एखाद्या लॉंग ड्राईव्हला जायचं असेल तरी कार संबंध सर्व्हिसिंग करून घेतो. इथं तर आता माझ्या कॉन्फिडन्स लेवलचा पण प्रश्न आहे. मी सांगितलं की आय एम कॉन्फिडंट म्हणून, पण कुठलीही त्यात चूक राहणार नाही असं आम्ही सगळं चेक केलं. सगळं 2-3 दिवस 14-15 तास रोज काम करून, म्हणजे रात्रंदिवस म्हणणं चुकीचं आहे, पण 15-15 तास तरी निश्चितच आम्ही काम करून ती वेपन सगळी तयार केली, टेस्ट केली. जेवढं आमच्या हातात आहे तेवढं सगळं ओके करून, अपडेट करून पर्सनल लगेज म्हणून मी घेऊन गेलो दिल्लीला. तिकडे युद्ध चालू आहे. आणि दिल्लीला गेल्यानंतर चीफ कंट्रोलर होते आमचे, देशपांडे सर होते. ते वाटच बघत होते माझ्या. बरोबर दार उघडल्या त्यांच्याकडे गेलो. त्यांनी म्हणजे ऑफिस उघडल्यानंतर, साधारण ही 21 जूनची गोष्ट आहे. मी तिथं गेलो, ते दाखवलं, त्यांना सगळी माहिती दिली, वेपन दाखवलं. 2 वेपन घेऊन गेलेलो होतो. तर ते म्हणले चला साप के पास जाएंगे. आणि 10:30 वाजता मी डॉक्टर कलामांच्या ऑफिसमध्ये गेलो. तर त्यांनीच घेऊन गेले म्हणे मला. आणि ते वेपन पण आमच्या बरोबर नेण्यात आलं. आम्ही आत प्रवेश करून ते वेपन त्या टेबलवर ठेवत होतो. एक टेबल कॉर्नरवर होतं, त्या टेबलवर वेपन ठेवायचं आणि मग सरांना ब्रीफ करायला पुढे जायचं. आम्ही ते ठेवेपर्यंत कलामांना दम निघाला नाही. ते स्वतः ते आमच्या टेबल पाशी आले उठून, आपली जागा सोडून. आणि अगदी इगर असल्यासारखं त्यांनी म्हणले यस देवधर टेल मी. आणि मग मी त्यांना परत एकदा ती सगळी त्याची टेक्नॉलॉजी काय वापरली, वजन कसं कमी केलं, सेफ्टी कशी मेंटेन केली. कारण आमच्या वेपनमध्ये 2 क्रायटेरिया फार महत्वाचे असतात. एक म्हणजे वेपन हॅज टू बी सेफ, कारण आपली जवानांचं लाईफ त्याच्यात डेंजरमध्ये नाही गेलं पाहिजे. आणि दुसरं, इट शुड बी रिलायबल. जिथं शत्रूच्या तिथं गेल्यानंतर तो फुटला पाहिजे, तो बॉम्ब आपल्याकडे फुटला नाही पाहिजे थोडक्यात. तर इट शुड बी सेफ अँड रिलायबल असं. अशा अँगलनी सगळे त्यांनी प्रश्न विचारले. डूज काय, डोंट्स काय आहेत, ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस, व्हॉट आर द लिमिटेशन्स. आपलं वेपनचे लिमिटेशन पण आपल्याला माहित पाहिजे की कुठं चालणार नाही, नाहीतर भलत्या उत्साहात गेलं आणि फसलं असं काम होतं की नाही. हे सगळी माहिती मी डॉक्टर कलामांना दिली. कलामांनी जस्ट तो फोन उचलला, त्यांच्याकडे हॉटलाईन होते ते, आणि चीफला फोन लावला. चीफ ऑफ आर्मी स्टाफ जे असतात, म्हणजे सरसेनापती आपल्या भाषेत, जनरल शंकरराय चौधरी जाऊन त्यावेळेला जनरल व्हीपी मलिक आले होते. आणि ते व्हीपी मलिकांना फोन केला, म्हणले सर दिस पुना बॉय हॅज ब्रॉट 2 वेपन्स, व्हाय डोंट यू टेस्ट अगेन्स्ट पाकिस्तान. ते म्हणले येस सर सेंड हिम. तिकडनं उत्तर आम्ही ऐकतच होतो, त्या ह्याच्यावर मोठ्या आवाजात होतं. मग आमची पाठवणी केली. 11:30 वाजता मी चीफ ऑफ आर्मी स्टाफच्या रूम मध्ये होतो. आणि ही सगळी दोघांना जशी माहिती दिली तशी सगळी माहिती परत एकदा त्या वेपनची त्यांना दिली, कारण त्यांना पण तेवढ्याच तीव्रतेने ते कळली पाहिजे माहिती काय आहे काय नाही. आणि त्यांनी युजर पॉइंट ऑफ व्ह्यू काय काय असतात ते प्रश्न विचारले. ज्या वेळेला मी सेनाध्यक्षांच्या बरोबर होतो, डाऊन द लाईन तिथं हेडक्वार्टरला असणारे लेफ्टनंट जनरल, मेजर जनरल, ब्रिगेडियर आणि कर्नल या स्तराचे 10-1 लोक तिथं हजर असतील, की ते त्या युद्धामध्ये इन्व्हॉल्व असणारे, ते बघत होते. त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी काय असतील ती मी दिलीत, कारण मी डे अँड नाईट त्याच्यावरती काम करत असल्यामुळे मला ते पाठ झालेलं होतं एका अर्थाने. तीच त्यात ही वॉज हॅपी. मग त्यांनी मला रिक्वेस्ट केली की जस्ट हँड ओव्हर दीज वेपन्स टू आर्मी कमांडर. मग मला वाटलं आता या खोलीतून जायचं आणि त्या शेजारी कुठेतरी बसलेलं असेल त्यांच्या ऑफिसमध्ये जायचं आणि हँड ओव्हर करायचे, आता आपलं काम झालं. म्हणून मी यस सर म्हणलं आणि बाहेर पडलो. तर ते कर्नल साहेब माझ्या बरोबर त्यांनी लायझनिंगला दिले होते एक जण. तर कर्नल साहेबांनी मला डायरेक्ट एअरलिफ्ट करून उधमपूरला नेलं. उधमपूर म्हणजे जम्मूच्या पुढं गाव आहे ते. आणि जसं पुण्यामध्ये सदर्न कमांड आहे तसं नॉर्थ कमांड, उत्तर क्षेत्रातलं कमांड तिथे आहे. आणि ते आर्मी कमांडर तिथं बसत होते, जनरल म्हणजे लेफ्टनंट जनरल HM खन्ना म्हणून. ते तिथं होते. त्यांच्याकडे गेलो दुपारी 3:30 वाजता. तिथं त्यांच्यासमोर सगळं प्रेझेंटेशन दिलं. एकाच दिवशी 4घांना मी प्रेझेंटेशन दिलं. पीस टाइम मध्ये या 4घांना द्यायला मला 1 वर्ष गेलं असतं. असा तो म्हणजे आपला काय म्हणतात ना त्याला, की वेळ आली की कशा पद्धतीने युद्ध करतात आणि युद्ध पातळीवर किती गोष्टी हलतात फटाफट, हे मग मी त्यावेळेला अनुभवलं.
की एअरलिफ्ट करून मला नेलं, तिथं दाखवलं, तिथं वेपन सोडलेत. मग त्यांनी म्हणले की ठीक आहे, वी विल टेस्ट इट म्हणले. आणि मग त्यांनी ते युद्धात प्रसन्न वापरली. आणि 8 दिवसांनी आम्हाला पत्र आलं की दिस वेपन्स आर व्हेरी गुड. सगळं झालं आणि आम्ही पण खुश झालो. मग 27 ऑगस्टला, म्हणजे 1999ची गोष्ट सांगतोय, 26 जुलैला आपण कारगिल युद्ध जिंकलं. त्याचा विजय दिवस आता नुकताच 25 वर्ष पूर्ण झाली म्हणून साजरा केला आपण. तर साधारण 27 ऑगस्टला डॉक्टर कलाम ARD मध्ये आले होते आमच्या ऑफिसमध्ये. आणि त्यांनी सर्वजण जे आमच्यासारखे लोक कारगिलच्या युद्धात इन्व्हॉल्व्ह होते त्यांच्याशी वार्तालाप केला त्यांनी. कुणाशी 2 मिनिटं, कुणाशी 5 मिनिटं, कुणाशी 15 मिनिटं वगैरे. माझं भाग्य असं आहे की 45 मिनिटं त्यांनी माझ्या बरोबर 1 to 1 बोलणं केलं. एका अर्थाने माझ्यापेक्षा तो प्रोजेक्ट इतका चांगला निघाला की त्या प्रोजेक्टचा रिव्ह्यू त्यांनी एका अर्थाने पहिल्यापासून घेतला. म्हणजे माझ्याशी फार बोलले याचा अर्थ त्या प्रोजेक्टच्या बद्दल बोलले, रिव्ह्यू घेतला. आणि तो रिव्ह्यू घेतल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की अरे, इफ आर्मी इज रिक्वायरिंग दिस थिंग, आर्मी वॉन्ट इट, यू मूव्ह फास्ट, लवकरात लवकर बनवून द्या त्यांना, अशा अर्थाने की त्यांना पाहिजे तर लवकरात लवकर द्या. आणि वेल डन म्हणून त्यांनी माझ्या पाठीवर थाप मारली. माझ्या दृष्टीने तुम्ही जेवढे सगळे पुरस्काराची नावं घेतली त्याच्यापेक्षा डॉक्टर कलामांची पाठीवर थाप मिळणं हा माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. वा, खूप छान. तुमचा प्रश्न जो होता त्याचं उत्तर आता आहे की हे सगळं झालं, डॉक्टर कलामांनी सांगितलं. आणि ही सगळी वेपन घेऊन आम्ही 5 वेपन नवीन तयार केली आणि ती आर्मीकडे सुपूर्द केली. आर्मीला की आता टेस्ट घ्या. त्या काळात ज्या क्वालिफिकेशन टेस्ट राहिलेल्या होत्या त्या क्वालिफिकेशन टेस्ट आता होणार होत्या. आणि त्याच्यासाठी मी 5 वेपन हँडओव्हर केली. आणि इन्फंट्री स्कूल महू म्हणून ते ट्रायल होणार होती तिथं. ठीक आहे, आम्ही गेलो, सगळं त्याचं प्रेझेंटेशन दिलं, माहिती दिली, पॅम्पलेट दिली, डॉक्युमेंट्स दिले, सगळं दिलं. आणि आम्हाला वाटलं की आता आर्मीला हे पाहिजे आहेत आणि आपण तर एवढे चांगले बनवले ते घेणारच ना. आम्ही खुश होतो, ते पण वा हे झालं. पहिल्या दिवशीची मीट ग्रीट कॉन्फरन्स सगळं झालं, माहिती घेतली. ओके म्हणले, वी विल टेस्ट इट फ्रॉम टुमॉरो मॉर्निंग. आणि मॉर्निंगला टेस्ट करायची म्हणून आम्ही हेमा रेंजला गेलो. तिथं रेंजवर फील्ड फायरिंग रेंज आहे तिथे, एक हेमा नावाची. तर तिथं आम्ही गेलो तर सगळी टीम जमलेली. म्हणजे आम्ही आणि ते असं नाही, 20-25 एजन्सीज त्यात इन्व्हॉल्व्ह असतात वेगवेगळे. म्हणजे EMEचा ऑफिसर असतो तिथं, प्रत्यक्ष फील्ड वर्कशॉपचा ऑफिसर असतो, फील्ड वरती रिपेअर करायची वेळ आली तर काय त्या अँगलनी असतो, क्वांटिटी आणि त्याचं क्वालिफिकेशन कसं करायचं, अशा वेगवेगळ्या अँगलनी विचार करणाऱ्या लोकांची टीम बनलेली असते. मग कोणी इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, अमक्या तमक्या अशा वेगवेगळ्या अँगलनी. आणि ह्या टीमच्या समोर ते कर्नल साहेब जे होते, इन्चार्ज होते, कर्नल ट्रायल्स म्हणून, त्यांनी मला म्हणलं की येस सर, नाऊ शो अस द डेमॉन्स्ट्रेट युअर वेपन. मी उडालोच की म्हणलं अरे, आम्ही सिव्हिलियन लोक, डे अँड नाईट यू पीपल आर फायरिंग दिस थिंग्स, आणि तुम्ही आम्हाला काय फायर करून दाखवा म्हणून सांगताय. तर त्या ऑफिसरने आमच्या समोर एक ऍक्सिडेंट रिपोर्ट दिला. आमच्यासारखं जे जुनं वेपन जे आहे 26 किलो वजनाचं, त्याचा एक ऍक्सिडेंट झाला होता. प्रूव्हन वेपन असून ऍक्सिडेंट झाला होता. आणि त्याच्यात असं लिहिलेलं होतं की हे वेपन चालवायला 2 जण लागतात. एक खांद्यावर घेऊन फायर करतो तो गनर असतो, आणि त्याच्यात अम्युनिशन लोड करणार असतो त्याला लोडर म्हणतात. असे 2 जण साईड बाय साईड उभारतात आणि फायर करतात. आता हे 2 जणांचं त्या ऍक्सिडेंट रिपोर्ट मध्ये असं लिहिलं होतं की तो जो तोफ गोळा जो आहे, हा तोफ गोळा शत्रूच्या तिथं जाऊन फुटायला पाहिजे ऍक्च्युली, पण तो बाहेरच न पडता तिथंच फुटला खांद्यावर. आणि ब्लास्ट इतका भयानक होता की द हेड्स ऑफ 2 जवान्स वेर ब्लोन अवे बाय 100 मीटर्स. म्हणजे 100 मीटर लांब असे उडून गेलेले, फुटबॉल उडतो का नाही असा, त्याप्रमाणे हे मुंडकी. एवढा भयानक ऍक्सिडेंट झालाय. ते डेव्हलप वेपन म्हणजे प्रूव्हन वेपनची ही स्थिती आहे. तर म्हणे दिस इज युअर अंडर डेव्हलपमेंट वेपन, हु विल बिलीव्ह ऑन युअर वेपन. त्यांनी मला सिंपल प्रश्न विचारला की दिस इज युअर वेपन, हु विल बिलीव्ह ऑन युअर वेपन, युअर सेल्फ ओनली, यू हॅव टू प्रूव्ह इट. आणि मग माझ्या लक्षात आलं की ते काही खरं नाही. मग मी त्यांना सांगितलं, सर, यू आर फौजी पर्सन्स,
you are having the training, you are having license, you are having authority. I do not have any authority, any permission, any training. काहीच नाही माझ्याजवळ, मी कसं काय फायर करू, असा माझ्या पुढे प्रश्न पडला. पण मग ते म्हणले नाही नाही, देन यू हॅव टू अरेंज फायरर, वी विल नॉट टच, आय विल नॉट पुट माय बॉईज फॉर एनी रिस्क. आणि त्यांनी सरळ सांगितलं की अदरवाईज वी विल कॉल ऑफ द ट्रायल, ट्रायल बंद करू, तुम्ही अरेंज करा त्या फायररचं आणि काय असेल ते करा. असं म्हणल्यानंतर एवढ्या हातातोंडाशी आलेला घास एका अर्थाने असा जाऊन कसं झालं. आणि मी लीड करत होतो, पण आय डू नॉट हॅव एनी अथॉरिटी टू ऑर्डर माय सबऑर्डिनेट्स. मग ह्याच्यात निर्णय मला घ्यायचा होता, बिकॉज आय एम लिडिंग. आणि मग त्यावेळेला मी मनातल्या मनात जय श्रीराम म्हणून धावा केला आणि म्हणलं जे जवानाचं होईल ते आपलं होईल. आणि मग मी त्यांना सांगितलं की आय विल शो यू द फायरिंग. आणि मग ते वेपन मी स्वतःच्या खांद्यावर घेतलं. आणि सगळ्यात वर्स्ट कंडिशन त्याची जी असते, 6 हाय एक्सप्लोजिव्ह राऊंड एका मिनिटात फायर करणं, हा तो क्रायटेरिया आहे. तर मी धाड 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 6 हाय एक्सप्लोजिव्ह राऊंड 50 सेकंदात त्यांना फायर करून दाखवले. तेव्हा त्यांनी त्याला हात लावला आणि पुढच्या ट्रायल घेतल्या. आता हा जो प्रसंग आहे तो डिफेन्स सायंटिस्ट म्हणजे नुसतं लॅबमध्ये बसून कॉम्प्युटरवरती बघा किंवा परीक्षा नळीमध्ये असे काहीतरी केमिकल बघा किंवा मायक्रोस्कोप खाली बघा, ह्याच्या बाहेरचं कुठंतरी आहे. आणि हा मला कॉन्फिडन्स जो आला तो लहानपणापासून आपण संघाच्या शाखेत गेल्यामुळं एक मन कणखर झालेलं असतं. त्याच्यामुळं खरं म्हणलं तर माझ्या मनात आलं की पद्य आपण म्हणतो इथं की अगर देश के काम न आहे तो जीवन बेकार. म्हटलं हीच वेळ आहे, आपण करून घेऊ. आणि मग त्यामुळं मी ते ट्रायल करून दाखवल्या. म्हणजे तुमचा जो प्रश्न आहे की तुम्ही कसं काय केलं किंवा काय झालं, तर आर्मीचे लोक त्याला हात लावायला तयार नव्हते. माझं वेपन, माझा कॉन्फिडन्स नसेल तर ते कसे काय हात लावतील. आणि माझा ह्याच्यातनं दुहेरी मुद्दा आहे की काय व्हायचं ते होऊ देत हा जरी भाग असला तरी तेवढाच कॉन्फिडन्स माझा माझ्या डिझाईनवर होता, हा पण दुसरा मुद्दा आहे की अरे मी स्वतः डिझाईन केलेलं आहे तर हे चालणारच, असा एक थोडासा आत्मविश्वास होता माझ्याकडे. तर अशा दोन्ही ह्याच्यातनं मी ते फायर केलं. त्यामुळं काय म्हणतात, सायंटिस्टची भूमिका काय असते हे मला वाटतं डिफेन्स सायंटिस्टच्या ह्याच्यात अनेक असे प्रसंग आहेत नंतरच्या काळात. नंतरच्या त्याच्या जेवढ्या चाचण्या झाल्या, मग उणे 40 अंशामध्ये लेह लडाख सारख्या ठिकाणी असू दे, पोखरण सारख्या ठिकाणी 48 डिग्री सेंटीग्रेडला असू दे, किंवा मग पुढे जंगल एरिया, दलदल एरिया, अमके तमके असे जे वेगवेगळे युद्धभूमी असतात, फील्ड असतात, त्या ठिकाणी आम्ही जेव्हा जेव्हा ट्रायलला गेलो तेव्हा पहिल्यांदा मी स्वतः खांद्यावरनं फायर करून दाखवायचो. नंतर ज्या युनिटकडे त्या ट्रायल सोबवल्या त्या युनिटचा सीओ फायर करायचा आणि मग बाकीचे ट्रायल्स कंडक्ट करायचे. असा तो सगळा प्रवास हा म्हणलं तर आनंददायी आहे. पण मला हे नक्की माहित आहे की ह्यात काही चुकून बरं वाईट झालं असतं, अपघात झाला असता, काही झालं असतं. कारण अपघाताच्या नोंदी झालेल्या प्रूव्हन वेपनच्या. आणि खरंच आहे आमची तर अंडर डेव्हलपमेंट होती. 12 किलो वजन कमी केलेलं आम्ही, त्याची ताकद, त्याचं हे मिळतंय का नाही हे करण्यासाठी असं कसं काय होईल असा तो सगळा प्रश्न होता. खूप म्हणजे तुम्ही सांगत होता हा चित्तथरारक प्रसंग आहे की स्वतःच्या जीवावरती बेतू शकतं अशी चाचणी घेणं आणि ती चाचणी घेत असताना आपल्या संशोधनावरती तितका विश्वास असणं, अशा अनेक भूमिका निभावत असताना सरांना मला विचारायचं की सर तुम्ही अनेक महान लोकांच्या सानिध्यात आला. डॉक्टर APJ कलाम सरांचा उल्लेख तुम्ही 2-3 वेळा केला. त्याचबरोबर तुम्ही काही का आपल्या माशेलकर सरांचाही तुमच्याशी संपर्क आला. तर माझा प्रश्न असा आहे की या महान शास्त्रज्ञांना बघून आपला देश